द प्रिझम ऑफ लायरा, एक शोध मानवाच्या आकाशगंगेतील वारशाचा. लिझा रॉयल आणि किथ प्रिस्ट. समर्पण आकाशगंगेत विखुरलेल्या लायराच्या लेकरांना. तुम्हाला तुमचा वारसा आठवावा याच सदिच्छेसह. कोट: मी पृथ्वी आणि ताऱ्यांनी मढलेल्या स्वर्गाचे अपत्य आहे, परंतु माझा वंश केवळ स्वर्गाचा आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. पेटेलिया प्लेट ऑर्फिक इनिशिएट्स, इसवी पूर्व 200 ते 400 वरून भाषांतरित. प्रस्तावना. हे मानवांनो, रक्ताचे आणि श्वासाचे ते मिश्रण नव्हते ज्याने तुमच्या आत्म्याची सुरुवात आणि सार बनवले. जरी तुमचे पृथ्वीवर जन्माला आलेले आणि नश्वर शरीर याच गोष्टींनी बनलेले आहे, तरीही तुमचा आत्मा इतर कुठल्या तरी ठिकाणाहून येथे आला आहे. एम्पेडोकल्स. पृथ्वीच्या नोंदवलेल्या इतिहासाच्या सुरुवातीपासून आपण जेव्हा रात्रीच्या अथांग आकाशाकडे पाहतो, तेव्हा आपल्या मनात एक आंबट गोड भावना दाटून येते. आपल्यापैकी काही जण अशा दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा मानववंश तारांच्या पलीकडे प्रवास करू शकेल. ही खरोखरच भविष्याची एक आशा आहे की आपल्या भूतकाळाची आठवण. मानवी चेतनेमध्ये अशा काही गुंतागुंती आहेत ज्या अजूनही न उलगडलेल्या आहेत. उत्क्रांतीला तिच्या मर्यादेपर्यंत नेण्यासाठी आपल्याला काय प्रवृत्त करते? आपल्या ग्रहावरील विविध वंशांमध्ये मतभेद निर्माण करण्यास काय कारणीभूत ठरते? कदाचित असेही असू शकते की आपण एखादे वैश्विक नाटक जगत आहोत आणि तात्पुरते त्याचे कथानक विसरले आहोत. आपल्याला हे माहीत आहे की पृथ्वीवरील एका देशाने किंवा वंशाने केलेले कृत्य दुसऱ्यावर परिणाम करते. हाच विचार विश्वात बाहेरच्या दिशेनेही पसरू शकतो. कदाचित आपण इथे जे काही करतो त्याचा परिणाम इतर ग्रहावरील असंख्य संस्कृतींवर होत असेल. आपण खरोखरच एकमेकांशी इतके जोडलेले असू शकतो का? या पुस्तकात सादर केलेली माहिती ही अनेक वर्षांच्या इन्साइट्स, अनुमानात्मक तर्क आणि चॅनेलिंगचे संकलन आहे. विविध चॅनल्सचे बारकाईने क्रॉस रेफरन्सिंग केले गेले आहे. तसेच अनेक प्रतिष्ठित मानववंशशास्त्रीय आणि आध्यात्मिक ग्रहांचा अभ्यास करण्यात आला आहे. वाचक या संकल्पनांना प्रतिकात्मक मानू शकतात कारण कथा तीच आहे. ही आपल्या वैश्विक कुटुंबाच्या, गॅलेक्टिक फॅमिलीच्या या वास्तवात प्रकट होण्याची अंतिम सत्यता आहे. असा कोणताही दावा नाही. जर हे तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर येथील अंतर्दृष्टीचा वापर तुम्ही स्वतःच्या विकासासाठी एक कॅटलिस्ट म्हणून करा. नसेल तर कदाचित हे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक सत्याच्या आणखी एक जवळ जाणारे पाऊल असू शकते. मानवी क्षमतेला गती देण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे सर्व सत्यांना त्या एकमेव सत्याचे प्रकटीकरण मानण्याची परवानगी देणे. मग ते सत्य काहीही असो. या परवानगीतूनच एकीकरण, युनिफिकेशन निर्माण होते. काही नाही तरी हे पुस्तक वाचण्यासाठी मनोरंजक आणि तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे ठरू दे. तुमच्या विश्वासाची अजिबात गरज नाही, पण एक संशोधक बनण्याची तुमची इच्छा असणे मात्र गरजेचे आहे. हे एक प्रास्ताविक पुस्तक आहे. वापरले गेलेल्या कोणत्याही अपरिचित शब्दांसाठी साहित्याच्या शेवटी एक ग्लॉसरी तयार केली आहे. प्रत्येक प्रकरण एका गुंतागुंतीच्या वस्त्राचा एक वेगळा पैलू दर्शवते आणि ते वस्त्र पृथ्वीवर कसा परिणाम करते हे सांगते. अनेक चर्चासत्रांच्या माध्यमातून माहितीला एका अशा चौकटीत आणले गेले आहे जी वाचकांना विविध पात्रांची ओळख करून देईल.
ही पात्र रचना पूर्ण नाही. आपल्या संपूर्ण विश्वात असंख्य इतर सदस्य आणि नाटके सुरू आहेत. ही पात्रे अशी आहेत जी पृथ्वीवरील मानवी नाटकासाठी अत्यंत महत्वाची वाटतात. या संपूर्ण साहित्यात काही विशेष गृहीतके अझम्पशन्स मांडली गेली आहेत, जी उर्वरित माहितीचा पाया आहेत. त्यातील एक म्हणजे पुनर्जन्माची संकल्पना आणि चेतनेचे अनंत स्वरूप. हे साहित्य समजून घेण्यासाठी या संकल्पनेचा स्वीकार करणे आवश्यकच आहे असे नाही, परंतु यामुळे वाचकाला संपूर्ण चित्राचा एक अधिक व्यापक दृष्टिकोन मिळू शकेल. दुसरे मांडलेले गृहीतक म्हणजे प्रत्येक जीवाकडे एक उच्च जाणीव असते. असे मानले जाते की एखाद्या जीवाने दिलेल्या जन्मासाठी अस्तित्वाचा कोणताही स्तर निवडला असेल तरीही तो समष्टी होल शी असलेल्या आपल्या संबंधाची आणि आपल्या दैवी ओळखीची जाणीव राखून ठेवतो. ही संकल्पना आपल्याला या विचाराशी जोडते की आपण आणि केवळ आपणच आपले नशीब नियंत्रित करतो. म्हणूनच उत्क्रांती आपल्या हातातच आहे. संपूर्ण पुस्तकात हे गृहीतक देखील कायम राहील की समष्टी होल किंवा आपल्या वैश्विक कुटुंबाची एकात्मिक सामूहिक चेतना नेहमीच अस्तित्वात आहे. सादर केलेल्या माहितीच्या उद्देशासाठी काही निश्चित पॅरामीटर्स असणे, निकष असणे आवश्यक आहे. हे निकष रूपात्मकरित्या गोष्टीच्या सुरुवातीला डायमेन्शनल इन्फ्युजन आणि शेवटाला इंटिग्रेशन म्हणून संबोधतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये ठिकाणे किंवा लोक दर्शवण्यासाठी लेबल, उदाहरणार्थ सिरियस किंवा सिरियन्स वापरली गेली आहेत. सर्वसाधारणपणे ही लेबले लवचिक आहेत, जी एखाद्या निश्चित कल्पनेपेक्षा एखादे क्षेत्र किंवा कंपनीविषयी जाणीव अधिक दर्शवतात. उदाहरणार्थ लायरा सारख्या बाबतीत या शक्यतेचा आदर केला जातो की ज्या ताऱ्यांबद्दल बोलले जात आहे ते अनेक वेळा कृष्णविवर किंवा श्वेतविवर बनले आहेत. म्हणूनच याबद्दल वेळ आणि अवकाशातील ठोस बिंदूंपेक्षा विचार म्हणून बोलले जाऊ शकते. या विचारांना वजन आहे हे आपल्या दंतकथांमध्ये स्पष्टपणे दिसते, जे इतर तारा प्रणालींना महत्त्व देतात. डोगॉन जमातीच्या दंतकथा, सुमेरियन ग्रंथ आणि प्राचीन इजिप्शियन लिखाण हे इतर सर्व तारा प्रणालींमधील जीवांशी संपर्क असल्याचा दावा करतात. त्या दंतकथा कुठून तरी आल्याच असल्या पाहिजेत, जरी त्यांची भाषा आणि अभिव्यक्ती समकालीन शैलीशी थोडी वेगळी असली तरी त्यांच्या मजकुरातील सुसंगतता वादातीत आहे. मानव वंशाच्या भूतकाळाविषयीची माहिती पृथ्वीवरील आपल्या जीवनाला समृद्ध करू शकते. जर आपल्याला खरोखरच स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ते आपल्या जगामध्ये जाणीवेचा संचार करून होईल. पृथ्वी आणि वैश्विक कुटुंबाचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांमधून सुटका करून घेण्यासाठी या जाणीवेचा वापर करून नाही.